नमस्कार, मी शुभांगी. शुभाच ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण खूप छान अशी कोल्ड कॉफी बनवणार आहोत. एकदम दाटसर आणि एकदम फेसाळ अशी कोल्ड कॉफी बनवणार आहोत. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर करूया सुरुवात. चला आपण. तर इथं मी इन्स्टंट कॉफी घेतलेली आहे 2 चमचे. छोटे 2 चमचे इन्स्टंट कॉफी घेतलेले आहेत. त्याच्यात साखर देखील मी 1.5 चमचा घेतलेली आहे. तर मी एका छोट्या बाउलमध्ये घेतलेलं आहे. कॉफी आणि साखर एकत्र करून घ्यायचं आहे आणि 2 चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित चम्मचने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे त्याला. थोडा वेळ लागतो किंवा थोडी मेहनत लागते, पण खूप छान बनतं. नक्की ट्राय करा तुम्ही. तर हे पाहू शकता, अशा पद्धतीनं पूर्णपणे हलवत राहायचं त्याला जोपर्यंत त्याचा त्याला दाटसरपणा येत नाही किंवा त्याची कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित येत नाही तोपर्यंत आणि त्याचं प्रमाण देखील वाढतं. तर पाहू शकता तुम्ही इथं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि एकदम दाटसरपणा असा आलेला आहे आणि त्याच्यात मी आणि 1 चमचा पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर पाहू शकता एकदम छान अशी आपली मिश्रण तयार झालेलं आहे आणि 1 मिनिटभर हलवून घ्यायचं व्यवस्थित. पाहू शकता एकदम दाटसरपणा आलेला आहे. एकदम कोल्ड कॉफीसाठी जे पाहिजे मिश्रण ते आपल्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता करूयात आपण सुरुवात. तर आपला बेस जो आहे तो तयार झालेला आहे म्हणू शकता. एकदम बनवून ठेवू शकता तुम्ही फ्रीजमध्ये. तर इथं मी 2 ग्लाससाठी मी 2 चमचे ते मिश्रण वापरणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम ते टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मी इथं दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे. 1 ग्लासभर ते टाकलेलं आहे आणि थोडी मिल्क पावडर टाकलेली आहे, थोडीशी 2 चमचे. आणि आपल्याला सर्व काही मिक्सरला लावून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. पाहू शकता सर्व एकत्रित व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण ग्लासमध्ये घेणार आहोत टाकून. तर मी इथं डार्क कंपाऊंडचं चॉकलेट सिरप देखील बनवून घेतलेलं आहे. तर ते पहिलं ग्लासला मी लावून घेतलेलं आहे साईडून आणि इथं ग्लासमध्ये देखील आपण 1-1 चम्मच जे कॉफीचं मिश्रण बनवलेलं आहे ते टाकून घेणार आहोत आणि जे बनवलेलं दूध आहे ते देखील आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि बारीक करताना आपण आईस क्यूब देखील टाकलेलं होतं. दूधही थंड होतं. तर खूप छान असं हे कोल्ड कॉफी तयार होते. नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते देखील नक्की सांगा. खूप छान याला दाटसरपणा आलेला आहे. तसेच त्याला एकदम फेसाळपणा देखील आलेला आहे. खूप छान तयार होतं. नक्की ट्राय करा. एकदम थंड अशी आणि एकदम स्वादिष्ट अशी आपली कोल्ड कॉफी तयार होते. पाहू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ते देखील नक्की सांगा मला आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.